पाहणारत राज्यातल्या आणि देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर तोफ डागली आहे। ज्यांची दुकानं चालत नाहीत तेच आपला माल दुसऱ्या दुकानात पाठवतायत आणि त्यामुळे आता बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या लक्षात आलंय की आता हवा अजित पवारांची आणि त्यामुळेच ते विलिनीकरणाची भाषा करतायत असं फडणवीस म्हणाले। निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामधील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत, त्यामुळे शेवटच्या दिवशी राज्यात दिग्गजांच्या सभा पार पडणार आहेत। यावेळेस जालना, संभाजीनगर, शिरूर, अहमदनगर, मावळ, पुणे, जळगाव, नंदुरबार, बीडमध्ये प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत भाजपचं बैठक सत्र पाहायला मिळालंय। देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून असून मुरलीधर मोहोळांसाठी फडणवीसांनी रणनीती आखली आहे। भाजपच्या कोर कमिटीची पुण्यात रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी नंदुरबार दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी सभा घेणार आहेत। तर उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेस ते विविध शिष्टमंडळ, वाढवण बंदर संघर्ष समितीसह विरोध करणाऱ्या विविध संघटना आणि मुस्लिम संघटनांची भेट घेणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगर दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा शहरात गडकरींची जाहीर सभा होणार आहे। बीडचे मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत। संभाजी महाराज क्रीडांगणावर दुपारी सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शरद पवार मुंडे भावंडांवर काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले। बीडच्या महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीमधील दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत। परळी शहरात उदयनराजे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारानिमित्तानं परळी शहरामध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली असून सभा सुरू असताना अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। ते यावेळेस पावसात भिजत धनंजय मुंडे यांनी सभा घेतली आणि माझ्या बहिणीला माझ्यापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकून द्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय। बीडच्या कुटेवाडी येथील मवियाच्या प्रचार सभेत बोलताना बजरंग सोनावणेंनी मुंडे बंधू भगिनींवर टीकास्त्र डागलंय। ज्या मतदारांनी निवडून दिले त्यांची भाजपच्या खासदारांना 10 वर्षात भेट घेतलेली नाहीये, साधी विचारपूस सुद्धा केली नाही, पण निवडणूक आली की भावनिक आणि जातीपातीचं राजकारण करतात असं देखील सोनावणे यांनी म्हटलंय। जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। तर यावेळेस रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे आता अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे। हेमंत करकरे यांच्या विरोधामध्ये केलेलं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चांगलंच भोवणार आहे। वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये सीताबर्डी पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर भाजपच्या विधी सेलनं तक्रार नोंदवली होती। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे नेते अमित ठाकरे मैदानात उतरलेत। अमित ठाकरे नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील घेणार आहेत। चौथ्या टप्प्यामधील प्रचाराची सांगता होणार असून यावेळेस पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महा रोड शोचं आयोजन करण्यात आले। यावेळी श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे। दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर नेत्यांसोबत नरहरी झिरवाळ यांचा फोटो व्हायरल झाला होता, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं। मात्र माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले आणि मवियाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असलेल्या गावात पूजेसाठी बोलावलं असल्यामुळे तिथं गेलो होतो असं म्हणत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं। बीडमधील मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी शरद पवार यांची विजयी संकल्प सभा होणार आहे। नेते आमच्या सोबत नसते तरी शरद पवारांच्या विचारांचे लोक आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। तर उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे पुणे शहरामध्ये टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे। टँकरची संख्या 7960 इतकी वाढलेली असून नागरिक पैसे देऊन सुद्धा पाणी विकत घेत आहेत। वाशिम जिल्ह्यामधल्या इंजोरी, शेलू बाजार, कारंजा यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचं जोरदार नुकसान झालंय।
परभणी जिल्ह्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा फटका बसलाय, तर मानवत परिसरामध्ये काही भागामध्ये रिमझिम पाऊसही झालाय. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना वाढलेल्या गरमीपासून दिलासा मिळालाय. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी इथून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी इथं जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. सुकमा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय, तर या कारवाईत तब्बल 1200 जवानांनी सहभाग घेतला. पुण्यामधील एनडीए परिसरामध्ये पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम करताना हँड ग्रेनेड बॉम्ब आढळल्यानं खळबळ उडाली आहे. बीडीडीएस पथकानं जवळच्या जंगलात स्फोटकाच्या सहाय्यानं बॉम्ब निकामी केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सातारा परिसरात मध्यरात्री अज्ञातानं 4 ते 5 कार जळल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. परभणी जिल्ह्यामधील पाथरी तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात 2 आगीच्या घटना घडल्यात. त्यामुळे आता एका कारचं मोठं नुकसान झालंय आणि वाढत्या उन्हामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कोर्टानं दिलासा दिल्यानंतर केजरीवाल आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात हनुमानाचं दर्शन घेणार आहेत. यावेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. तर मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ ऋषिकेश महामार्ग सिरोबाजवळ बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता बद्रीनाथ आणि केदारनाथला जाणाऱ्या प्रवाशांना श्रीकोट श्रीनगर आणि कालियासोत इथं थांबवण्यात आले. दिल्ली आणि लगतच्या परिसरामधील हवामानात शुक्रवारी संध्याकाळी बदल झाल्याचं पाहायला मिळालं. काही भागामध्ये धुळीचं वादळ आले असून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुद्धा कोसळल्या. बीडच्या आष्टी तालुक्यामधील पिंपरी गावात नाथांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची पारंपरिक पद्धतीनं एकत्रित मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळेस हजारो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यामधल्या प्रसिद्ध असलेल्या भेंडवड येथील घटमांडणीचं भाकीत वर्तवण्यात आलं. यंदा पीक पाणी चांगलं झालंय, तर पृथ्वीवर नैसर्गिक संकट नाही, मात्र देशावर आर्थिक संकट येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं. सोलापूरच्या नांदणी गावातील नागम्मा देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली. नवसाला पावणारी देवी अशी नागम्मा देवीची ओळख असून यात्रेनिमित्तानं हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलंय. आणि या बातम्यांमध्ये बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.